अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयामध्ये माहिती देण्यासाठी आपण जमलो आहोत आणि 2 दिवस झाले मला या विषयामध्ये एक एक पत्रकार संपर्क करतायत आणि मग फायनली असं ठरलं की आपण एकत्र भेटूया. त्या दृष्टीने आज इथे भेटलोय. सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत. सायली उर्फ आद्या सुर्वे ही 2 दिवसापूर्वी तिचे पती आतिफ तासे यांच्याबरोबर निघून गेल्याचं वृत्त आपण सगळ्यांनी ऐकलं असेल आणि त्यानंतर तिला सुखरूप पुन्हा घरी आणण्यामध्ये यश आलेलं आहे आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी या विषयामध्ये तातडीने उपाययोजना आणि पोलिसांना सूचना देऊन सायली उर्फ आद्या हिला पुन्हा एकदा तिच्या घरी परत आणण्यासाठी त्यांनी संपूर्ण मदत केलेली आहे. प्रश्न असा उपस्थित होतो की जो आतिफ तासे याच्यावर 28 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आणि सुप्रीम कोर्टापर्यंत ज्याला बेल रिजेक्ट झालेला आहे, अशी व्यक्ती ही सगळ्यांना दिसते, परंतु पोलिसांच्या दृष्टिकोनातून ती फरार आहे. ही फरार व्यक्ती सायली उर्फ आद्या हिला घरी येऊन भेटते आणि जो काही परिस्थितीचा गुंता तयार झालेला असेल त्याच्यातून सायलीला त्याच्यासोबत जाण्यासाठी भाग पडलं जातं आणि NOC जी तिची सासू गुलशन तासे आहे हिला बेल मिळण्यामध्ये माझी कुठलीही हरकत नाही अशा प्रकारचं निवेदन तिच्याकडून लिहून घेतलं जातं. माझा प्रश्न असा आहे की जी वारंवार आतिफ तासे आणि गुलशन तासे यांच्याविषयी तक्रार नोंदवते, जिनी गेल्या 10 वर्षामध्ये त्या घरी जाऊन अतिशय हालापेष्टा छळ सहन केलेला आहे, शोषण सहन केलेलं आहे आणि वारंवार त्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत, अशी व्यक्ती अचानक पोलीस स्टेशनमध्ये येऊन नो ऑब्जेक्शन कसं काय देईल आणि तिचं ते नो ऑब्जेक्शन गृहीत धरलं जावं का, असा माझा प्रश्न आहे. माझा हाही आरोप आहे की ज्या वेळेला तिने घरवापसी केली काही संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने की जे अत्यंत वेळेवर मदतीला धावून गेले आणि तिला त्या संकटातून सोडवलं आणि तिची घरवापसी झाली, ती ज्या ठिकाणी राहतीये त्या ठिकाणी तिला पोलीस संरक्षण द्या असं सांगूनही पोलिसांनी वेळीच संरक्षण का दिलं नाही. हे जर पोलीस संरक्षण वेळेत दिलं असतं तर तिचे पती तिला जेव्हा घ्यायला आले तेव्हा ते पोलिसांना समजलं असतं. तिच्या संरक्षणाची जबाबदारी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची का पोलिसांची, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. जर त्यावेळेला त्या ठिकाणी जो आज बंदोबस्त आहे जो माननीय देवेंद्रजींच्या मुळे मिळाला, तो जर त्याच वेळेला स्थानिक पोलिसांनी तिच्या पत्राला प्रतिसाद देऊन तेव्हाच दिला असता तर तिच्या घरच्यांची त्या ठिकाणी तिला घेऊन जाण्याची हिंमत झाली असती का, हा प्रश्न आहे. मधल्या काळामध्ये अनेक वेळेला तथाकथित त्यांच्या घरातले लोक गुंड असतील हे सगळेजण वारंवार त्यांच्या घराभोवती घुंगावत होते. त्यांच्या घरातल्या प्रत्येकाचे फोन नंबर त्यांच्याकडे आहेत. कधी आईला, कधी वडिलांना, कधी मामाला, इतर नातेवाईकांना त्यांनी फोन केलेले आहेत, दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. याला घाबरून नातेवाईकांनी घर बदललेलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीत एखाद्या अशा पिचलेल्या शोषित मुलीची मानसिक अवस्था काय असू शकते याचा विचार सुद्धा केला जाण्याची आवश्यकता आहे. सायली सुर्वे आज वाचली असली तरी सुद्धा संकट पूर्णपणे टळलेलं नाही. माझी आग्रही मागणी अशी आहे की आज जो सायली सुर्वेनी जो
पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जबाब दिलेला आहे तो ग्राह्य धरण्यात येऊ नये. आज जी NOC तिने दिलेली आहे गुलशन तासे यांच्यासाठी ती ग्राह्य धरण्यात येऊ नये, कारण यापूर्वी गुलशन तासे आणि आतिफ तासे आणि त्यांच्या सगळ्या परिवारांनी जो काही तिचा छळ केलेला आहे, तिला मारहाण करणं, तिला कोंडून ठेवणं, तिला लाथ मारून हकलून देणं, गरोदर असताना पोटामध्ये लाथा मारणं, ॲबॉर्शनचा प्रयत्न, अशा सगळ्या पद्धतीने जे जे काही छळाचे प्रकार केलेले आहेत ते सगळे गृहीत धरता आणि हे प्रकार झाल्यानंतर त्या वेळेला दाखल करण्यात आलेल्या कंप्लेंट्स गृहीत धरता आत्ता तिने नोंदवलेला जो काही NOCचा मुद्दा आहे हा ग्राह्य धरण्यात येऊ नये, तिच्या आधीच्या तक्रारीच गृहीत धरून त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी. आतिफ तासे याला ताबडतोब अटक केली जावी. सायली उर्फ आद्या हिला ताबडतोब घटस्फोट मिळण्यासाठी शासकीय व्यवस्था लवकरात लवकर उभी केली जावी, अशा प्रकारची माझी मागणी आहे. 2 दिवसापूर्वी आणि कालही ज्या ज्या काही घटना घडल्या या संपूर्ण कार्यकाळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय तातडीने सगळी मदत पुरवलेली आहे. परंतु स्थानिक पोलिसांच्या ज्या काही चुका आहेत या मी त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत आणि याही पुढे पाठपुरावा करून सायलीला ह्याच्यातून सोडवण्यासाठी आणि संपूर्णपणे तिला सुरक्षित वातावरण देण्यासाठी संपूर्ण समाज तिच्या सोबत आहे. तिला घाबरण्याचं काही कारण नाही, एवढं या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छिते. जी गुलशन तासे व्यक्ती आहे हिच्यावर सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत. तिच्या 4ही सुना हिंदू आहेत. तिची जी आणखीन एक सून आहे निधी तासे म्हणून, तिने सुद्धा गुलशन तासे विरुद्ध तक्रारी दिलेल्या आहेत. ती अनेक वेळेला याविषयी बोलते. आत्ता या सगळ्या कोंडमाराच्या परिस्थितीमध्ये सायलीचं म्हणणं एवढंच होतं की उद्या काहीही होईल, आता जे झालं ते झालं, कुटुंबाला धोका आहे, अशा सगळ्या परिस्थितीत मला या सगळ्या विषयातून बाजूला राहायचं आहे. या मुद्द्याचा नक्कीच कॉग्निजन्स घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे तिने आत्ता दाखल केलेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जो काही जबाब आहे तो ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशी माझी मागणी आहे. बाकीच्या सुनांपैकी एक सून तक्रार करताना दिसते, अन्य 2 सुना तक्रार करताना दिसत नाही. आतिफ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार वाटतो ताई. तुम्ही 28 गुन्ह्यांची जे नोंद आहे असं म्हणताय, पोलिसांनी याचा वेळेत कॉग्निझन्स घेतला नाही का असं वाटतंय का? आणि लव्ह जिहादचा सगळा प्रकार आहे असं वाटतंय का तुम्हाला एकंदरीत या सगळ्याच्यावर? लव्ह जिहादचा नक्कीच हा प्रकार आहे आणि आतिफ तासे हा पोलिसांच्या म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून तो त्यांच्या रेकॉर्डला तो फरार दाखवलेला आहे. पण तो रोज फिरतो, तो कॉल करतो, तो व्हॉट्सअप कॉल करतो, नॉर्मल कॉल करतो, तो घ्यायला आला, तो सगळीकडे फिरतोय, सगळ्यांना दिसतोय, फक्त तो पोलिसांना दिसत नाही. नक्कीच याच्यामध्ये पोलीस दोषी आहेत. हिंदुत्ववादी सरकारचं हे अपयश नाहीये का? एकंदरीत आपण सगळीकडे हिंदू आक्रोश मोर्चे काढायचे, लोकांमध्ये भावना तीव्र करायच्या आणि दुसरीकडे अशा घटनांमध्ये प्रशासनाकडनं प्रतिसादच मिळत नाही. म्हणजे ह्याच्यात प्रशासन कमी पडतंय की काय, नेमकं काय होतंय? काही व्यक्ती नक्कीच दोषी आहेत आणि त्या विभागाचे मंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींना मी या विषयाची कल्पना कालच्या घटनेच्या संदर्भात तर नक्कीच दिलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला ही मदत पोहोचली. प्रत्येक केस माननीय देवेंद्रजींपर्यंत गेलेली नसते आणि त्यामुळे याच्यात राजकारण आणण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. परंतु नक्कीच त्या ठिकाणचे पोलीस हे जर का वेळीच प्रतिसाद देतील, सकारात्मक राहतील, त्वरित उपाययोजना करतील, लव्ह जिहादच्या केसेसमध्ये संपूर्ण यंत्रणा पुरवतील, मला तर असं वाटतं की त्या पोलीस स्टेशनला लव्ह जिहादसाठी स्वतंत्र सेल असणं आवश्यक आहे आणि तातडीने त्या व्यक्तीला संपूर्ण मदत पुरवली जाणं आवश्यक आहे. आता कालची परवाची गोष्ट बावधनमधली एक मुलगी लव्ह जिहादला बळी पडल्याचं लक्षात येत आहे. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये पोलीस यंत्रणा जिथे कुठे कमी पडत असेल तर त्याची दुरुस्ती करण्याची नक्कीच आवश्यकता आहे. काय गृहमंत्र्यांचं ऐकावंच लागलं म्हणून तर आपल्याला मिळालं ना मदत.
याच्यामध्ये राजकारण, आपण या मुद्द्यावर बोलतोय, कृपया याच्यामध्ये राजकारणातले असे प्रश्न उच्चारू नका. नाही, पण मग वास्तविक महाराष्ट्र सरकारने धर्म स्वातंत्र्याचा अतिशय चांगला निर्णय सुद्धा विधिमंडळामध्ये घेतलेला आहे की कोणालाही जबरदस्तीने धार्मिक स्थलांतर म्हणजे परिवर्तन, धर्म परिवर्तन करण्यासाठी बळजबरी करता येणार नाही. हिला धर्म परिवर्तन करण्यासाठी लग्न झाल्यानंतर जबरदस्ती केली, हिला नमाज पढण्यासाठी जबरदस्ती केली गेली, हिला रोजा ठेवण्यासाठी सांगितलं गेलं, हिला वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास सुद्धा दिले गेले. हा मुद्दा आहे. प्रश्न विचारण्याचं कारण राजकारण नाहीये. सॉरी, सरकारचं अपयश आहे असं वाटत नाही. तो आसिफ तासे घरी आला होता, तिला घरी घेऊन गेला, या काळात तिने कुठेच त्याला विरोध केला नाही का, त्यासोबत जायचं नाही म्हणून काही केलं नाही? तिला या सगळ्यातून सुटका हवी. तिच्याशी माझं बोलणं झालंय सविस्तर, या घटनेनंतरही बोलणं झालंय, मी तिच्या कायम संपर्कामध्ये आहे. ती असं म्हणाली की ताई मला याच्यातून सुटका हवी आहे, जे झालं ते झालं, माझ्या कुटुंबाला ह्याच्यापुढे कुठल्याही प्रकारचा त्रास मला नकोय आणि म्हणून ह्याच्यातून सुटका करून घेण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं. हा जो काही एक मानसिक दडपणाचा प्रकार आहे तो त्या मुलीवर किती असू शकतो की जिला 4 लहान मुलं आहेत. सगळ्यात मोठं मूल जे आहे ते 6-7 वर्षाचं आहे आणि सगळ्यात त्याच्यापेक्षा बाकीची मुलं आहेत. या 4 मुलांचा सांभाळ करायचा आहे, त्यांच्या जीवाला काही धोका होऊ शकतो का? आईवडिलांना किंवा इतर नातेवाईकांचे जे त्यांना फोन नंबर आणि पत्ते मिळाले आहेत त्यांना काही धोका होऊ शकतो का? ही सगळी तिच्या दडपणाची सगळी कारणं आहेत की ज्याच्यातून मुली अशा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या केसेस आहेत त्याच्यातली ही एक अशी केस आपल्या समोर आलेली आहे की त्या मुलीच्या मनाची आंदोलनं आपल्याला लक्षात येतात. असं आहे, आता घरवापसी झाली, सगळी झाली, त्या मुलांचा सांभाळ कोण करणार? शेवटी गरीब कुटुंब आहे ते, हे जबाबदारी कोण घेणार? तुम्ही घेतली घरवापसी, नंतर तिने एलओसी दिली, माझी काही हरकत नाही, ती सासू सुटली, तिचा नवरा येतो, तिला घेऊन जातो, ती म्हणते मला याच्यावर बोलायचं नाही, ती माध्यमासमोर येत नाही, मला याच्यातनं सुटका हवी, पण तिचं पुढचा आयुष्य काय? माध्यमांसमोर हा सगळा विषय ऑलरेडी झालेला आहे. माध्यमांसमोर नव्याने विषय येऊन तिने काही सांगण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. ती एक आई आहे, तिला 4 मुलांचा सांभाळ करायचा आहे, ती अतिशय उच्च शिक्षित अशी युवती आहे, ती स्वतः नोकरी करून मुलांचा सांभाळ करू इच्छिते. एक सर्वसामान्यांचं साधं सज्जन व्यक्ती जशा आयुष्य त्यांचं व्यतीत करतात तशा प्रकारचं आयुष्य ती जगू इच्छिते. तिला या सगळ्यातून सुटका हवी आहे. या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की सगळा हिंदू समाजाने तिच्याकडे या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि मदतीचे अनेक हात उभे होत आहेत. तिला नोकरीही लागेल, ती चांगलं आयुष्यही जगेल. प्रश्न हा आहे की ती जेव्हा योग्य वेळेला प्रशासनाकडे धावून गेली तेव्हा पोलीस प्रशासनाने तिला जर मदत केली असती तर ही वेळ आली नसती. यामुळे माझं पोलिसांना सुद्धा हे आवाहन आहे की ज्या ज्या वेळेला महिला आपल्या पुढे येतील आणि काही तक्रार करतील त्यांना सकारात्मक आणि लगेचच प्रतिसाद देणं आवश्यक आहे. आम्ही सुद्धा माझ्या माध्यमातून आमच्यामध्ये जेवढी ताकद आहे आम्ही ऑपरेशन दुर्गा नावाचा एक सेल सुरू करत आहोत. ऑपरेशन दुर्गाची प्रेरणा मला सायली सुर्वेकडनंच मिळालेली आहे किंवा अशा विविध ज्या मुली आहेत ज्यांना इंडिव्हिज्युअली आम्ही हँडल करत असतो, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करत असतो. तर समुपदेशन आणि पुनर्वसन त्या मुलींचं कसं व्हावं किंवा प्रशासनाची मदत तातडीने मिळवून देण्यासाठी म्हणून आमच्या अनुभवाचा, आमच्या संपर्काचा उपयोग त्या मुलीपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळी मदत त्या ऑपरेशन दुर्गाच्या माध्यमातून केली जाईल. मी तुमच्या माध्यमातून आज हे जाहीर करते की आम्ही आमचा एक हेल्पलाईनचा नंबर आम्ही देऊ यथावकाश ऑपरेशन दुर्गाचा. आणि ज्या ज्या मुली महाराष्ट्रातल्या अशा असतील की ज्या मुलींना अशा प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे अशा सर्व मुलींनी या नंबरवर संपर्क केला असता त्यांना ही संपूर्ण मदत मिळेल. मग त्यांना पोलीस स्टेशनशी संपर्क करायचा असेल, त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांशी संपर्क करायचा असेल, त्यांना त्यांच्या घरातल्यांना समुपदेशन करण्याची आवश्यकता वाटत असेल, त्यांच्या नोकरीचा रोजीरोटीचा प्रश्न असेल, त्यांच्या कुटुंबाच्या सेफ्टीचा प्रश्न असेल, त्यांच्या मुलाबाळांचा विषय असेल, आत्तासुद्धा या सायलीच्या मुलांच्या ॲडमिशनचा विषय होता. असे जे जे काही विषय येतील त्या विषयामध्ये ऑपरेशन दुर्गा या आपल्या महाराष्ट्रातील दुर्गांच्या सोबत कायम काम करेल. ही
केस नाहीये. याच्या आधी सासवड च्या भागात जी केस झाली नंतर पोलिसांनी मुलीने सांगितलं की मी स्वतः गेले किंवा आता ही सायलीची केस आहे. राज्यभर अशा केस घडत आहेत. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या खासदार आहात, राज्यात केंद्रात सरकार आहे, कायदा कुठेतरी बळकट करणं गरजेचं आहे का? कारण हे एका पत्रकार परिषदेनं किंवा तुम्ही पत्रकार परिषद घेतली, मिलिंद कोटेने घेतली म्हणून थांबणार नाहीये. कायदा बळकट व्हावा आणि त्यासाठी तुम्ही स्वतः काही प्रयत्न करणार आहात. कायदा आणि समाजात जनजागृती या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली हातात हात घालून येतात असं मला वाटतं. आणि म्हणूनच कुटुंब प्रबोधन असेल, महिलांचं युवतींचं समुपदेशन असेल, कॉलेज गोईंग गर्ल्ससाठीचं जे काही काउन्सिलिंग असेल, या सगळ्या पातळ्यांवर सुद्धा आपण काम करतोय. कायदा अतिशय चांगला आहे. कायद्याचं संरक्षण करणारे जे प्रशासनातले हात आहेत त्यांचं सुद्धा मला असं वाटतं की एकदा ट्रेनिंग घेण्याची आणि त्यांना सुद्धा जास्ती मोटिवेट करण्याची आवश्यकता आहे. तेही केलं पाहिजे. आणि युवक युवतींना सुद्धा समुपदेशन करण्याची, घराघरांमधून समुपदेशन होण्याची, पालकांचं उद्बोधन, मुलींचं उद्बोधन होण्याची खूप आवश्यकता आहे. मुली बऱ्याच वेळेला भुलतात आणि नंतर त्यांना समजतं की याचा धर्म हा नाही आहे, तो धर्म आहे. किंवा आधी त्यांनी धर्मही जरी जाहीर केलेला असला तरी सुरुवातीची त्याची वर्तणूक वेगळी असते आणि नंतर तो स्वतःचे रंग दाखवायला लागतो. या सगळ्या गोष्टी मुलींना अवेअर करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. दुर्गा फाउंडेशन जे अशा पीडित मुलींना फक्त मदत करणार की ज्या कुटुंबाचं बरं चाललंय आंतरधर्मीय, तर त्यांनाही शोधून इकडे करणार. गुंडेंना बऱ्याच वेळ काही चेष्टा करण्याची संधी मिळाली नव्हती. ताई, तुम्ही म्हटले की लव्ह जिहाद संदर्भात स्वतंत्र सेल पोलीस स्टेशनला असलं पाहिजे, याबाबत तुम्ही पाठपुरावा करणार आहे का? आणि गृहमंत्र्यांना त्याबाबत काही? मी त्यांची वेळ मागितलेली आहे. मी नक्कीच त्यांना हे सांगेन की प्रत्येक पोलीस स्टेशनला या संदर्भामध्ये एक स्वतंत्र सेल असण्याची आवश्यकता आहे. जसं भरोसा सेल हा त्यांनी ज्येष्ठांसाठी किंवा लहान मुलांसाठी तयार केलेला आहे, तसा एखादा मुलींसाठी भरोसा सेल सारखीच एक त्या ठिकाणी यंत्रणा असली पाहिजे असं मी त्यांना सुचवणार आहे. हो, त्याची पॉलिटिकल कनेक्शन्स आहेत, त्याची गुंडांशी कनेक्शन्स आहेत, त्याच्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर 307चा एक गुन्हा दाखल आहे. त्याला सुप्रीम कोर्टातून सुद्धा त्याचा बेल रिजेक्ट झालेला आहे. तो फरार म्हणून घोषित केलेला आहे. त्या वॉन्टेड आहे. तो दिसतोय सगळ्यांना. तो कुख्यात गुंड आहे. तडीपारची कारवाई किती वेळा केली? तडीपारची कारवाई पोलिसांनी किती वेळा केली? ऑन पेपर केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. ते पुराव्याच्या आधारे आत्ता अभावी आत्ता सांगू शकणार नाही. दुर्दैव प्रश्न अतिशय मोठा, महत्त्वाचा, गंभीर आणि दुर्दैवी आहे. म्हणूनच ज्या अल्लड वयामध्ये मुली या सगळ्या वरपांगी आकर्षणाला बळी पडतात किंवा माहिती नसते त्यांना की त्याची वस्तुस्थिती काय आहे हे माहिती नसतं आणि म्हणूनच त्या बळी पडतात, या सगळ्यावरच आपल्याला काम करावं लागेल. आपल्याला घराघरातून काम करावं लागेल, आपल्याला शैक्षणिक संस्थांमधून काम करावं लागेल, आपल्याला समाजातून हात उभे करावे लागतील आणि आपल्या मुलींचं संरक्षण करावं लागेल. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.